श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी एका रुमालाचा तुम्हाला उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्हाला कोणत्याही दिवशी करायचा आहे, कधीही करायचा आहे. याच्यासाठी कोणतंही बंधन नाही आहे. पण एकच आहे की हा उपाय करताना तुम्हाला कोणताही जे मी या चॅनलवरती उपाय सांगते त्याच्यासाठी तुम्हाला ते उपाय करताना आपले कर्म व्यवस्थित पाहिजेत किंवा आपले कर्म चांगले पाहिजेत. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती ही म्हणजे की उपायावर तुमचा विश्वास असला पाहिजे. पूर्णपणे विश्वास ठेवूनच कोणताही उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला फलदायी होतो. चला तर मग बघूया आजचा उपाय. आजच्या उपायामध्ये तुम्हाला एक रुमाल घ्यायचा आहे पांढऱ्या रंगाचा. त्याच्यावरती कोणत्याही रंगाची डिझाईन असेल तरीही चालेल, परंतु रुमाल पांढऱ्या रंगाचा हवा. पांढऱ्या रंगाचा रुमाल घेतल्यानंतर तुम्हाला एक परफ्यूम लागणार आहे. परफ्यूम जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला अत्तराचा उपयोग करायचा आहे. अत्तर नसेल तर गुलाबजल. ह्या तीनपैकी तुम्हाला कोणती गोष्टीचा यूज करायचा आहे हे तुम्हाला सर्वस्वी तुमच्यावरती आहे. या दोन गोष्टी फक्त आपल्याला या उपायामध्ये लागणार आहेत. रुमालाचं एक टोक पकडायचं आहे आणि त्या टोकावरती तुम्हाला परफ्यूम, अत्तर किंवा तुमच्याकडे जर गुलाबजल असेल या तिन्हीपैकी एक गोष्ट त्या टोकावरती स्प्रे करायचे आहे. स्प्रे केल्यानंतर मनामध्ये स्प्रे करताना तुमची इच्छा बोलायची आहे. मग ती कोणतीही असो, तुमचं घर व्हायचं आहे किंवा तुम्हाला तुमचं लग्न करायचं आहे किंवा तुमच्या मुलासाठी, तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीसाठी तुम्ही ही इच्छा बोलू शकता. स्प्रे करताना तुम्हाला इच्छा बोलायची आहे. स्प्रे केल्यानंतर सुद्धा ती इच्छा बोलत बोलत त्या टोक पकडून त्याला गाठ मारायची आहे. ती गाठ मारल्यानंतर जर तुम्हाला अजून इच्छा असतील याच्यामध्ये कमीत कमी तुम्ही 3 इच्छा बोलू शकता. पण जर तुम्हाला जर तुम्हाला लवकरात लवकर इच्छा पूर्ण करायची आहे तर तुम्ही एकच इच्छा बोला असं मी सांगेन. कारण 3 इच्छा बोलल्यानंतर कदाचित तुम्हाला त्या गोष्टीसाठी वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे एक इच्छा असेल तर खूपच बेटर आहे किंवा चांगलं आहे. ती इच्छा तुमची लवकरात लवकर पूर्ण 21 दिवसामध्ये होतेच. कारण हा उपाय अनुभवलेला आहे आणि केलेला आहे. त्याच्यामुळे मी हा उपाय तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला दुसरी इच्छा त्याच्यासोबतच करायची आहे तर दुसऱ्या टोकाला तुम्हाला स्प्रे करायचा आहे इच्छा बोलताना. स्प्रे केल्यानंतर इच्छा बोलत, मनामध्ये इच्छा बोलतच तुम्हाला गाठ मारायची आहे. असं केल्यानंतर तुम्हाला त्या रुमालाला असं गुंडाळून किंवा घडी घालून गुंडाळून तो रुमाल तुमच्या उशीखाली ठेवा. उशीखाली म्हणजे रोज त्याला हात लावायचा नाही किंवा रोज तो चेक करायचा नाही. तो रुमाल तुम्हाला लपवून ठेवायचा आहे उशीखाली. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्हाला तिजोरीमध्ये किंवा कोणत्याही अशा ठिकाणी जिथे तुमचा रोज त्याला हात लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला रुमाल ठेवायचा आहे. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तो तुम्हाला रुमाल काढायचा आहे. आणि 2 तुम्ही गाठी मारलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये तुमच्या असं नाही की ह्या रुमालासाठी ह्या इच्छेसाठी ही गाठ आहे, त्या इच्छेसाठी ती. आज कोणतीही गाठ तुम्ही रँडमली सोडू शकता. आणि त्या पण सोडल्यानंतर दुसरी जी गाठ राहील किंवा दुसरी जी तुमची इच्छा राहील त्याच्यावरती तुम्हाला पुन्हा स्प्रे करायचा आहे. कारण त्याची एनर्जी हील झालेली नाही आहे, कारण तुम्ही ते हलवलेलं आहे. म्हणून त्याला पुन्हा तुम्हाला स्प्रे करायचा आहे आणि पुन्हा तो रुमाल लपवून ठेवायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला या रुमालाचा उपयोग करायचा आहे. आणि ही इच्छा, या रुमालाचा उपयोग करून केलेली इच्छा पूर्ण होतेच. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची इच्छा पूर्ण झाली असेल, नाही झाली असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. कारण ज्या आपण उपाय करतो ते आपल्याला पूर्ण विश्वासाने करायचे असतात. त्यानंतर तुम्हाला हा रुमाल लपवून ठेवल्यानंतर जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला ती गाठ खोलायची आहे. नंतर तुम्हाला रुमाल तुम्ही धुवून स्वतःला वापरू शकता किंवा पुढच्या तुमच्या इच्छेसाठी तो रुमाल यूज करू शकता. चला तर मग हा व्हिडिओ इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छोट्याशा उपायासोबत. तोपर्यंत हसत राहा. तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.